माझं नाव अमित अण्णासाहेब चव्हाण, तालुका भूम, राहणार कोकरूड। आम्ही उपोषणाला माझे सहकारी दोन मेघराज बाप्पा चव्हाण आणि रोहित अर्जुन चव्हाण। उपोषणाला बसायचं सगळ्यात महत्त्वाचं कारण हे आहे की मनोरोगामध्ये 6 रस्त्याची कामं आम्हाला कोकरूड गाव ग्रामपंचायतला मंजूर आहेत। तर त्यातले 6 रस्त्याचे त्यांनी बजेट उचललेलं आहे। गादी करण्यासाठी म्हणा, कशासाठी म्हणा, असं त्या कारणानुसार यांनी बजेट उचललेलं आहे। तर आम्ही हे 1 वर्षापासून म्हणजे निवेदन देत होतो, पाठपुरावा करत होतो, आम्हाला काय नाही भेटला नाही। पंचायत समिती पुढे पण आम्ही आंदोलन केलं, त्यावेळेस पण आम्हाला काय नाही भेटलं नाही। तर पंचायत समितीने आम्हाला एक लेखी दिलं आंदोलन समय की आम्ही एक गठीत समिती केलेली, गठीत समिती करतो आणि चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करू। पण त्याच्यावर समिती नेमली, चौकशी झाली, सगळी पाहणी केली, पण त्याच्यावर काही कारवाई झाली नाही। त्याच्यानंतर हे प्रकरण दाबण्यात आलं आणि मग त्याच्यानंतर आम्ही तिथं अर्ज दिला, डबल अर्ज दिला, काही 8 दिवसाची मुदत दिली, आम्ही त्यात बी काही कारवाई झाली नाही। म्हणून आम्हाला इथं उपोषणाला धाराशिवला येण्याची गरज पडली। तरी पण अजून पण कोणी काही दखल घेतलेली नाही याची। दुसरा दिवस आहे। त्यांच्यावर जे ठेकेदार आहेत त्यांच्यावर जेवढी कारवाई, जेवढी सजा भेटेल त्यांना तेवढी कारवाई व्हावं। आम्ही काय उपोषण जेवढपर्यंत रस्त्याचं काम चालू होत नाही तोपर्यंत उपोषण आम्ही माघारी घेत नाही। काय काम करतो? मी देश सेवा फौज मध्ये भरती आहे, तर सध्या 30 दिवस सुट्टीवर आलेलो आहे। तर हे उपोषणाला बसलो असून मला ह्याचं खंत वाटते की मी एक सैनिक असून मला न्याय भेटा नाही।